नमस्कार. आज आपण इथे पाहू शकता पीक शेतीसाठी पीक कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्या संबंधीचा फॉर्म कसा भराल यासाठी मी गुगल क्रोम या मोझिला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये जाऊन पहिल्यांदा गुगल ह्या वेबसाईट वरती जाईन. आपण पाहू शकता गुगल ह्या वेबसाईट वरती आपण सर्च करणार आहोत आपले सरकार, जी महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी विंडो दिसेल, ज्यामध्ये आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना इयर 2017 जे की 2017 ची आहे. त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरी एक विंडो मिळेल, जी की लोड होत आहे. यामध्ये आपणास पाहावयास मिळेल फॉर्मचे स्वरूप. अशा प्रकारे आपल्याला साईट दिसेल. त्यामध्ये आपण इथे दिसणाऱ्या ऑप्शन्स मधील नवीन नोंदणी ह्यावरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आपण होय म्हणायचं. होय वरती क्लिक करून सुरू ठेवा. आधार मध्ये पण दोन टाईपचे व्हेरिफिकेशन होतात. एक OTP जो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर द्वारे होतो आणि दुसरा बायोमेट्रिक जो आपल्या हाताच्या ठश्यावरून होतो. आपण या ठिकाणी सोपा असा OTP सिलेक्ट करणार आहोत आणि या चौकटीवर क्लिक करून आपला आधार नंबर नोंदवणार आहोत. मी इथे माझा आधार नंबर नोंदवत आहे. आणि OTP पाठवा या बटनवरती क्लिक करत आहे. आपल्याला एक विंडो मिळेल, ज्यामध्ये ते सांगेल की आपल्या नंबरवरती हा OTP जाणार आहे. तरी आपल्या रजिस्टर नंबरवरती हा OTP आला असेल, जो की मला आता आला, तो मी टाकणार आहे. हा OTP नंबर प्रत्येक वेळेस चेंज होत राहील. आणि OTP ची पडताळणी करा हे सांगत आहे. ऑथेंटिकेशन सक्सेसफुल, प्लीज क्लिक ऑन टू कंटिन्यू. म्हणजे की आपण टाकलेला OTP बरोबर आहे. त्यानंतर सुरू ठेवा हे टाकायचं आहे. यामध्ये आपले पूर्ण डिटेल मिळेल. यामध्ये आपला पत्ता आणि बँकची माहिती कन्फर्म करून घेऊन सुरू ठेवा हे टाकायचं आहे. यामध्ये आपण नाव, वापरकर्त्याचे नाव मी इथे माझं नाव देतो आणि मी पासवर्ड माझ्या पद्धतीने टाकतो.
तोच पासवर्ड मी पुन्हा रिपीट करत आहे. आणि इथे दिलेलं हे मी रिपीट करून टाकत आहे यामध्ये. आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करून मी रजिस्टर करत आहे. इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आलं म्हणजे आपण रजिस्टर झालेलो आहात. आपण पासवर्ड हा जतन करू शकता. त्यानंतर आपल्याला लॉग इन मध्ये जायचं आहे आणि जो आपण लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट केलेला ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. युजर नेम मी जो सेट केलेला आधीचा तो मी या ठिकाणी टाकत आहे आणि पासवर्ड माझा जो मी टाकलेला रजिस्ट्रेशन त्यावेळेस तो मी या ठिकाणी टाकत आहे आणि लॉग इन करत आहे. या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता अर्जदार हा मीच असल्यामुळे मी सेल्फ हा सिलेक्ट करत आहे. जर आपली बायको किंवा आपल्या मुलांचा आपण अर्ज भरत असेल तर आपण या दोन्हीपैकी एक निवडू शकता. अर्जदाराचे नाव जे माझे नाव आहे, मोबाईल नंबर, जन्मदिनांक, पॅन क्रमांक, हे स्टार जे आहेत हे महत्वाचे, हे भरल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. यामध्ये मी माझा स्टेटस टाकत आहे. यामध्ये आपण आपल्या मुलांची संख्या इथे टाकू शकता. काही असेल ते 1, 2, 3 त्यांच्यावरती असलेले कर्ज टाकू शकता. यामध्ये मी माझा जिल्हा, माझा तालुका टाकत आहे. आणि ग्रामपंचायत. गाव, शहर, नगर जे असेल ते. आणि पिन कोड हा बाय डिफॉल्ट आपल्या आधारशी असतो त्यामुळे तो येतो. यामध्ये आपण पाहू शकता की घोषणापत्र, शासनाचे निर्णय दिनांक 28 जून 2017 मधील नमूद परिषद मधील खालील 1 ते 5 पैकी कोणतेही अपात्रता मी धारण करीत नाही. जसं की कुटुंबाच्या सर्व सदस्यांची मिळून मिळकत 1.5 लाखापेक्षा कमी असणारी मुद्दल व व्याजाची माफीस पात्र आहे. याच्यावरती क्लिक करायचं. सर्व कुटुंब सदस्यांची मिळून 1.5 लाखापेक्षा जास्त असणारी मुद्दल व व्याजासहित थकबाकी रकमेपैकी 1.5 लाखापेक्षा जास्त असणारी माझ्या हिश्श्याची रक्कम भरण्याच्या अटीस अधीन राहून 1.5 लाख रुपयाची रक्कम माफी मिळण्यास पात्र आहे. हे आपल्याला मान्य करायचं आहे. क्लिक करून सन 2015-16च्या पुनर्रचना कर्जाची नियमित परतफेड करण्यासाठी योजना जर आपण नियमित कर्ज भरत असाल तर आपल्याला हे भरायचं आहे. जे काही आपल्याला असेल ते आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपल्या सर्व कुटुंबियांच्या सदस्याची कर्जाची रक्कम 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर हा क्लिक करायचा आहे. जर आपल्या कुटुंबियांच्या सर्वांची मिळून जर कर्जाची रक्कम 1.5 लाखापेक्षा जास्त असेल तर
आपल्या नावाची 1.5 लाखापेक्षा जास्त असणारी रक्कम भरण्याच्या अटीस अधीन राहून 1.5 लाखापर्यंत रकमेची माफी मिळण्यास पात्र आहे. तर या दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. जसं की जर आपला पूर्ण कर्ज 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर हा ऑप्शन निवडायचा आहे, आणि जर कर्जाची रक्कम 1.5 लाखापेक्षा जास्त असेल तर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. आणि जर आपण नियमित कर्ज भरत असेल तर आपल्याला तिसरा ऑप्शन निवडायचा आहे. जर अर्जदार व पती पत्नीची माहिती देणे बंधनकारक आहे. आपल्याला इथे अर्जदाराचा तपशील भरायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला ज्या बँकेमध्ये आपलं कर्ज आहे त्याचे डिटेल भरायचे आहे. जसं की मी इथे टाकू शकतो सांगली. ज्या बँकेचे असेल, जसं की बँक ऑफ महाराष्ट्राचं असेल, ब्रांच नेम असेल कडेगाव, आणि आपला जो काही लोन अकाउंट नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकावायचा आहे, जो काही असेल तो, आणि सेव्हिंग अकाउंट नंबर. आणि हा तपशील आपणास जोडावायचा आहे. ओके. त्यानंतर आपणास मान्य करायचं आहे की मी अर्जात दिलेली अ, ब, क ही रक्कम सर्व माहिती समजूतदारपणे सत्य असून माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्याचे निदर्शनास मला आपल्या कर्जमाफीची प्रोत्साहन लाभाची रक्कम मी बांधील राहील. आपण या ठिकाणी हे सादर करा, म्हणजे आपण सबमिट करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आपण आपल्या फ्युचर रेफरन्ससाठी हा फॉर्म प्रिंटही करू शकता. ज्यामध्ये आपणाला इथे तुमचा ॲप्लिकेशन ID भेटणार आहे, डेट क्रिएटेड भेटणार आहे, आणि इतर माहितीही भेटणार आहे. हे PDF म्हणून मी जतन करत आहे. अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरू शकतो. आणि आपलं कर्जमाफी मिळवू शकतो शासनाकडून. काही लोक सध्या कर्जमाफीच्या नावाखाली आपापले ॲप्स देण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत, तरी याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त आपले सरकार या वेबसाईटद्वारेच आपण फॉर्म भरावा ही विनंती. धन्यवाद. शेती संबंधीच्या अधिक माहितीसाठी आपण आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करू शकता. खाली दिलेल्या बटनावरती हा व्हिडिओ लाईक, शेअर करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना मदत करा. धन्यवाद.